नाव काय त्याचं? ओंकार अमोल गोलप. तर साधारणतः 2 महिन्यापूर्वी आपण ट्रीटमेंट चालू केली. हो 22 ऑक्टोबरला. हो. तर सुरुवातीला त्याला काय काय त्रास होत होता? सुरुवातीला त्याला दम्याचा त्रास होता. बरं संध्याकाळी रोज त्रास व्हायचा त्याला, 2 वेळेस तरी पंप ओढावा लागायचा. बरं. आणि शिंका वगैरे असायच्या, सर्दी, छाती घरघर वाजायची, छाती गरगर दम वगैरे होते. लागायचा. हां दम लागायचा. आणि पंप ओढायचा. पंप ओढायचा. पंप ओढले की मग थोडासा आराम मिळायचा. हां. पंप आता किती दिवस झाला चालू होता? पंप त्याला सीझनमध्येच फक्त जर त्रास व्हायचा ना त्याला, हां. पावसाचा सीझन थोडीशी चालू झाला पाऊस, आता थंडीच्या दिवसात तेवढंच चालू होता, पण त्याला तो डेली लागायचा. रोज 1 दिवस तरी संध्याकाळी रोज झोपताना लागायचाच. आणि सीझनमध्ये जास्त लागायचं. सीझनमध्ये 2 वेळा लागायचा झोपताना. आणि खोकला पण भरपूर खोकला पण असायचा, दिवसभर खोकला यायचा. हम्म. भरपूर ट्रीटमेंट केले पण काही तसा फरक पडत नव्हता. हे किती वर्षापासून होतं? त्याला कोविडपासून झाला सुरुवात. कोविड नंतर 2020 पासून. हां 20-21 पासून. त्रास होता. हां आणि अंग पण सुजलं होतं सगळं. हां त्याची तब्येत किरकोळ होती. ते स्टेरॉइड पंप चालू केल्यापासून त्याची तब्येत खूप वजन वाढलं खूप. सुजन वाढायची. सुजन वाढायची. आणि आता आपण 2 महिने औषध सुरू केल्यापासून आता कसं आहे? 2 महिने औषध चालू केल्यापासून आम्हाला एक 15 दिवसातच रिझल्ट जाणवायला लागला. आणि पंप बंद झाला. आता घरघर पूर्ण बंद आहे, खोकला बंद आहे. एवढी थंडी कमी जास्त होती, वातावरण बदलते, पण त्याला अजिबात कसला त्रास नाही. आणि आता किती दिवस झालं पंप ओढला नाही? पंप आता एक 2 महिने झालं ओढलाच नाही. औषध सुरू केल्यापासून 8-10 दिवसात पंप लगेच बंद झाला. लगेच 8 दिवसात पंपच बंद झाला लगेच. आता कसं वाटतं या ट्रीटमेंटनं? ट्रीटमेंटने खूप छान रिझल्ट आला आहे. काहीच प्रॉब्लेम नाही त्याला सध्या तरी. आता डाएट एक्सरसाइज तो पाळतोय हां म्हणजे पाळतोय. प्रतिकारशक्ती हां वाढत चाललेली. पॉझिटिव्ह चेंज. हां पॉझिटिव्ह चेंज आहे. व्यायाम केला तर वेट सुद्धा थोडासा कमी होईल. हां छान रिझल्ट आला आहे.